जामनेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांची नाशिक येथील जात पडताळणी समितीमध्ये बदली झाली। त्यांच्या बदलीनिमित्त जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने तसेच मित्रपरिवाराच्या पुढाकाराने त्यांना निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुरलीधर कासार यांना शुभेच्छा दिल्या। निरोपाच्या प्रसंगी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत भावनिक निरोप दिला। जामनेर येथे कार्यरत असताना कासार यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांशी आपुलकीचे आणि माणुसकीचे नाते जपले। अडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली। त्यामुळे निरोप समारंभात अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पोलिसातील देवमाणूस अशी भावनिक उपमा दिली। कर्तव्य बजावताना कठोर भूमिका आणि नागरिकांशी वागताना माणुसकी या दोन्हींचा समतोल साधणाऱ्या कासार यांच्या बदलीमुळे जामनेरकरांमध्येही भावनिक वातावरण पाहायला मिळाले। नवीन जबाबदारीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना जामनेरकरांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। जामनेर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वृंद, होमगार्डचे अधिकारी कर्मचारी, पत्रकार बंधूंनो आणि जामनेरचे सुजाण नागरिक, महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये काम करत असताना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत नोकरी करणारे अधिकारी, नोकरी आली, बदली आली, प्रमोशन आलं आणि सेवानिवृत्ती आली। इथं 2 वर्षाचा कार्यकाळ यापूर्वी कासार साहेबांनी जळगाव जिल्ह्यामध्ये नोकरी केलेली आहे। जामनेर पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून कार्यकाळ करताना जामनेरचा शहरी भाग, ग्रामीण भाग, उपस्थित कर्मचारी यांच्याकडून काम करून घेणे आणि आपल्या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखणं, जनतेशी अतिशय समन्वय पद्धतीने कामकाज करत असताना प्रत्येक मोठे सण उत्सव कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय योग्यरित्या हाताळलेली आहे। माझा आणि कासार साहेबांचा हा जो सहवास आहे 1 वर्षापेक्षा 1 वर्ष झालं। कासार साहेबांनी माझ्या गावचे जे पोलीस स्टेशन राहतात त्या ठिकाणी सुद्धा PSI म्हणून काम केलेलं आहे। पोलीस खात्यामध्ये काम करत असताना कायद्याची अंमलबजावणी करणं कोणत्याही माणसाला एवढं स्वागतार्ह नसतं। कायदा राबवणं अतिशय कठीण काम असतं, तारेवरची कसरत असते। आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्यांची काम करून घेणे, टीमवर्कने काम पुढे नेणे अतिशय अवघड गोष्ट असते। कासार साहेबांचा स्वभाव जसं प्रत्येकाने सांगितलं अतिशय मनाने मोकळा राखला आणि प्रत्येक माणूस जो त्यांच्या संपर्कात आला तो त्यांचा मित्र झाला। जोशीने सांगितलं की मी त्यांना प्रेम देतो आणि खूप गैरहजेरी टाकली। मी सर्व स्टाफला ही विनंती करेन की गैरहजेरी टाकण्याची वेळ का आली, आपणही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। काम करत असताना प्रत्येकाने आपापलं जर काम योग्य रीतीने केलं तर कुणाच्या कामाचा लोड येत नाही। शेवटी वरिष्ठ अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनाच प्रश्न विचारतात। त्यामुळं आपण जेवढे ते स्टाफ हजर आहे प्रत्येकाने आपल्या कामाचं मुदतीत पूर्ण केलं तर त्यांना ती वेळ तशी येणार नाही। कासार साहेब हे त्यांच्या बदलीच्या अतिशय आतुरतेने वाट पाहत होते। मागच्या आठवड्यात धुळ्यात ट्रेनिंगला गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला की साहेब माझी बदली झाली। अरे म्हटलं मी तर नाही बघितलं, त्यांनी ऑर्डर टाकली। रात्री त्यांचा फोन आला, तुम्ही आज बदलीच्या ठिकाणी सुटणार आहे, ते नाशिकचे राहणारे आहेत, त्या ठिकाणी त्यांचं आवर्जून बदली करता त्यांनी अर्ज दिला होता। त्यांचे मुले उत्तमरित्या शिक्षण घेत आहेत, त्यांना कुटुंबाकरता वेळ मिळावा म्हणून त्यांनी
बदली नाशिकला करून घेतलेली आहे. आपण सर्वांनी त्यांच्या कामाच्या प्रती, त्यांच्या स्वभावाच्या प्रती, त्यांच्या कार्यशैलीच्या प्रती जर प्रेम दाखवलं तर निश्चितपणे कौतुकास्पद आहे. मी त्यांना जेव्हा जेव्हा कामाच्या संदर्भाने वेळोवेळी फोन केले असतील तर तुम्ही कधी नाही असं नाही म्हटलं, हो साहेब मी करून घेतो. काही राहिलं असेल तर ते मला सांगायचे, साहेब हे राहिलं. तर त्यांना माझ्याकडून भविष्याकरता आरोग्याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं आणि कुटुंबाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. काम होतं ते बी जनतेला आवडलं आणि साहेबांचं 2 वर्षाचं आत्ताचं प्रेमाळ काम बी जनतेला आवडलं. मी गोपनीयमध्ये काम करतो म्हणून माझ्याकडे सगळे लोक येतात, सर्वांचा फीडबॅक मला भेटत राहतो. साहेबाने प्रेमाने सर्व चालवलं आणि प्रेमाने कसं जन जिंकता येतं ते बी साहेबाने आम्हाला शिकवलं आणि आम्हाला देवाची बी ओढ लावली. सर्व व्यवस्थित प्रेमाने साहेबांनी सांभाळून घेतलं, कधी कोणाचं नुकसान नाही केलं आणि साहेबांची एकदम त्यांच्या मनाप्रमाणे बदली झाली. साहेब कधीचे प्रयत्नशील होते. साहेब म्हणे आता आराम करायचा आहे बुवा. आम्ही साहेबांना सांगितलं 1 वर्ष काढून घ्या, अजून आरामशीर निघून जाईल. आता काही महत्त्वाचे बंदोबस्त नाही आहे, इलेक्शन बी नाही आहे. 1 वर्ष तुमचं आरामशीर जाईल, 2-4 महिन्यांनी तुमचं प्रमोशन येईल. पण साहेब म्हणे नाही आता बस झालं, थांबायला पाहिजे कुठंतरी. म्हणून साहेबांनी चांगला निर्णय घेतला. साहेबांचे दोन्ही मुलं चांगले इथं आहे. साहेब म्हणे लक्ष दिले जाईल त्यांच्याकडं. साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. साहेबांना निरोगी आयुष्य लाभो आणि साहेब नेहमीच असं हसत खेळत राहो सर्वांशी आणि साहेबांचा स्वभाव बदलणार नाही यापुढे पण. जय हिंद, जय महाराज. निरोप समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवर व आपल्या जामनेर शहरातील सर्व मित्रपरिवार, साहेबांबद्दल सर्वच बोलले. साहेब असं काम करता, साहेब तसं काम करता. साहेबांनी सर्वांना सांभाळलं, सर्वांनी साहेबांना पण सांभाळलं. या ठिकाणी जेव्हा कोणी कोणाला सांभाळतं तेव्हाच समोरचे पण कोणाला तरी सांभाळत असतात. अशा प्रकारचे अधिकारी आपल्या जामनेर शहराला लाभले. साहेबांनी या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी चंदूभाऊ बोलले की 2 वर्ष अगोदर स्ट्रिक्ट काम होत होतं. मी साहेबांना एकच विनंती करणार आहे की या ठिकाणी स्ट्रिक्ट काम करून लोकांची मनं जिंकता येतात असं नाही, पण कासार साहेबांनी सर्वांशीच, मी तर म्हणतो की जामनेर शहरामध्ये कासार साहेबांनी जे काम केलं आतापर्यंत, बऱ्याच अधिकाऱ्यांचे साहेब माझे संबंध आले. बऱ्याच अधिकारी या ठिकाणी येऊन गेले, काम करत गेले. पण एक काम करायची टॅक्ट असते माणसाची आणि त्या कामातून इथला फ्रीनेस सोडून सर्वांची मनं जिंकणं. आता तुमचा स्टाफ नाव काढतो या ठिकाणी की साहेबांनी सर्वांना सांभाळलं. पण या ठिकाणी जामनेर शहरात मी तरी असं म्हणणार आहे की कोणताही नागरिक जामनेर शहरातला असं म्हणणार नाही किंवा तालुक्यातला की साहेबांनी सांभाळलं नाही. साहेबांनी या ठिकाणी जामनेर शहरात कोणत्याच प्रकारचा वेगळा काही प्रकार घडेल असं कधी साहेब या ठिकाणी वागले नाही. कारण काय होत असतं, ड्युटी बजावत असताना एखाद्या वेळेस कोणाकडनं चांगलं काम करत असताना वाईट प्रकार सुद्धा घडत असतो. पण साहेबांनी वाईट प्रकार घडत असताना त्यात चांगलं कसं करता येईल असं काम या ठिकाणी साहेबांनी जामनेर शहरात केलं. या ठिकाणी जामनेर शहराच्या प्रत्येक धार्मिक कार्यात, तो मुस्लिम समाजाचा असो, हिंदू समाजाचा असो, त्या ठिकाणी एक आवर्जून सहभाग घेत साहेबांनी सर्वांनाच सारखा आणि समान अधिकार देत या ठिकाणी सर्व कार्यक्रम एकदम पद्धतशीर व नियोजनबद्ध या ठिकाणी पार पाडले. मी साहेबांचा या ठिकाणी आभार या ठिकाणी मानणार आहे याच्यासाठी की साहेबांनी जात असताना साहेब या ठिकाणी जाणार आहे, पण साहेबांचं नाव या ठिकाणी कायम स्मरणात राहणार आहे जामनेर शहरासाठी. कारण साहेबांनी त्यांच्या बंगल्यात एक छोटंसं महादेवाचं मंदिर या ठिकाणी स्थापन केलं आहे आणि ते मंदिर स्थापन करत असताना साहेबांनी कोणत्याही प्रकारची उणीव न ठेवता अशा प्रकारचं ते काम या ठिकाणी केलं आहे. आणि ते जामनेर शहरातील
सर्वच जामनेर शहरवासियांसाठी त्या ठिकाणी म्हणजे उपलब्ध करून दिला आहे. आणि बऱ्याच साहेब या ठिकाणी येतात की बंगला आहे, बंगल्यात कोणी घुसू नका, साहेबांचा बंगला आहे, साहेबांचं असं आहे, साहेब येतील, साहेब जातील. तसं काहीच प्रकार मी या ठिकाणी 2 वर्षात पाहिला नाही. साहेबांनी त्या मंदिर बांधलं आणि सोडून दिलं असंही नाही. बऱ्याच ठिकाणी असं होतं की बुवा काही नियोजन लावून द्यायचं आणि सोडून द्यायचं, पण साहेबांनी वेळोवेळी त्या मंदिरात कार्यक्रम घेऊन सर्वच जामनेर शहरातील अधिकारी असतील, त्यांचे कर्मचारी असतील किंवा जामनेर शहरातील सर्व नागरिक असतील यांना सहभागी करत त्यांनी त्यांचं काम या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दाखवून दिलं. मी साहेबांचं माझं 1-1.5 वर्षातच संपर्क आला पगार म्हणून, परंतु या 1.5 वर्षात साहेबांची ऑपॉर्च्युनिटी मी जोडत पाहिजे. त्याच्यापेक्षा आज जामनेर येथील निरोप समारंभात एक पोलीस म्हणून त्यांना देव म्हणून संपत्तो यातच त्यांचं सर्व समावेशक असं काम दिसून येत आहे. आता एक कर्मचारी बोलले की प्रेमाने जग जिंकतायत, खरंच आहे. पण प्रेमाने जे जग जिंकलं, प्रेमाने जे जामनेर जिंकलं साहेबांनी, असं कोणीही जिंकल्याचं मी पाहिलं नाही. केसेस होतात, गुन्हे दाखल होतात, परंतु जर आपापसात तडजोडीने प्रकार मिळत असतील त्यात वाईट काय. लोकन्यायालय जे होत होतं ते जामनेर पोलीस स्टेशनात होतं, हे पाहून मला फार आनंद व्हायचा. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी कासार साहेबांना निरोप समारंभात शुभेच्छा देतो. तर सर्वात प्रथम सर खूप खूप धन्यवाद की आपण आपला 2 वर्षाचा कालावधी तो आमच्या जामनेरकरांसाठी दिला. प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर केले, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक अधिकाऱ्याला, जामनेरच्या प्रत्येक नागरिकाला आपापले वेगवेगळे अनुभव आले आणि याच अनुभवावर आधारित एक विषय म्हणजे सर की जेव्हाही मी तुमच्या ऑफिसला आली तेव्हा महिला कर्मचाऱ्यांशी जेव्हाही चर्चा व्हायची तर एकच राहायचं की नाही सर खूप चांगले आहे आणि सरांनी काय केलं काय नाही केलं, किती चांगली कामं केली, कोणाला किती इन्स्पायर केलं हे सर्वांनाच चांगलं माहिती आहे. फक्त थोडक्यात एक छोटीशी कविता मी सादर करणार आहे सरांसाठी. कर्तव्याच्या वाटेवर चालताना न्यायाची मशाल हाती घेतली, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच आपली भूमिका खंबीर ठेवली. खाकी वर्दीतला रुबाब वेगळा, मन मात्र माणुसकीने भरलेले. अडीअडचणीत आलेल्या प्रत्येकासाठी आपले दार मात्र नेहमीच खुले ठेवले. ठिकाण बदलेल, माणसं बदलते, पण आठवणी कधीच बदलणार नाहीत. आपल्या कार्याची आणि स्वभावाची गोड आठवण मनातून जाणार नाही. नव्या जबाबदारीसाठी साहेब खूप खूप शुभेच्छा. यश सदैव आपल्या पाठीशी राहो. जिथे जाल तिथे आपल्या कर्तृत्वाचा नवा इतिहास घडत राहो. निरोप हा केवळ शब्द आहे साहेब, नाते मात्र मनात कायम राहील. आपल्या आठवणीचा हा सुंदर प्रवास आमच्या मनात व हृदयात सदैव जिवंत राहील. साहेब खूप खूप धन्यवाद. आणि जेवढाही कार्यकाळ साहेबांनी दिला आणि माझा जास्त सरांशी 1-on-1 संपर्क नाही झाला. मोस्ट ऑफ द बिंग अ मीडिया रिप्रेझेंटेटिव्ह 1-on-1 जास्त संपर्क नाही झाला. सचिन दादा आमच्या सरांच्या आणि माझ्यामधला दुवा होते की काही काम असलं की सचिन दादांना सांगायचं. आधी तुषार दादा आणि निलेश दादा होते, पण इंगळे साहेबांचा कार्यकाळही मी फेस केला आणि शिंदे साहेबांचाही. पण कासार साहेबांच्या वैयक्तिक जर पर्सनली अनुभव जर मी घेतला तर ही इज अ हेड ऑफ द फॅमिली. त्यांनी जसं की आपल्या परिवारातले ते एक मुख्य व्यक्ती असतो आणि तो एक जबाबदार असतो, तर त्यांनी त्याच प्रकारे त्यांची जबाबदारी अतिशय उत्तम प्रकारे सांभाळली आणि आपली कर्तव्यपूर्तीची जबाबदारी जी होती ती प्रामाणिकपणे पार पाडली. त्याच्यासाठी सर्व जामनेरकरांच्या वतीने, सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने खूप खूप धन्यवाद साहेब. जाता जाता लेट झालो. तर आतापर्यंत कोणी सांगाल रात्री बेरात्री असा कोणता व्यक्ती नसेल का त्याचा फोन नसेल उचललेला, बरोबर आहे का? असा कोणीच नसेल का त्याचा कर्मचाऱ्यांचा तर विशेष नाही. 2ला मी फोन 1ला पण उचलली. आज लेट झालं, थोडंसं सुटायची घाय होती, SP साहेब पण बिझी होते. मी सर्वप्रथम सांगतो त्या कधी कधी मी दुर्भाग्य मानतो माझं, त्या रोम साहेब मला PSI असताना भेटायला पाहिजे होते.
म्हणजे माझ्या जीवनामध्ये इतकं परिश्रम करणारा अधिकारी मी आतापर्यंत बघितला नाही. काम करून घ्यायचा सरांचा धाक प्रत्येकाला धाक असतो सरांचा कामाचा. बरं क्राईम मिटिंगची किंवा कोणतीही माहिती SP साहेबांच्या ग्रुपला जरी आली आपण बघतो, कदाचित काही काही गोष्टी एक वेळा काहीतरी गोष्टी विसर पडला होता, सरांचा ग्रुप पाहिला तेव्हा आठवलं. म्हणजे कामात दुर्लक्ष होतं, पण सर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ग्रुपला टाकेल राहायचं प्रत्येक गोष्टीच्या याच्यामध्ये. एक साळुंके साहेब भेटले होते आम्हाला पारोळ्याला PSI असताना, स्वतः बसायचे, फिर्यादीला समोर बसवायचे, कासारली फिर्याद सांगतो तशी त्याची साहेब स्वतः ड्राफ्ट करायचे. म्हणजे आपला कर्मचारी किंवा अधिकारी होतात येईल असं नाही. आणि सर्वांना कर्मचाऱ्यांना पण सांगतो का रोम साहेब तुम्हाला दिसतात कडक, पण मधून ते मोम आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येकाने काम केलं पाहिजे. सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांना आयजी साहेबांची मिटिंग, SP साहेबांची, नंतर साहेब आम्हाला सूचना करतात, आम्हाला तुमच्याकडून करून घ्यावं लागतं. तरी सुद्धा सर यायला पोटात घेतात, आम्ही कर्मचाऱ्याला पोटात घेतो. जामनेरला सांगायचं म्हटलं, सुभाष आणि आपला तो संजू पुढे तर 1 वर्षापूर्वी जेव्हा 1 वर्ष होतं पण काही वार पाहत नव्हतं नॉलेज खायला, तर सुभाष जसा भेटला, एक मंदिराची स्थापना केली आणि ऑटोमॅटिक थोडंसं त्याच्याकडे वळून गेलो, थोडं थोडं करीत. आणि सर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा राहायच्या, काही घटना घडल्या हो, कपडे घालून रात्री निघताना फक्त बघायचं तिकडे बाबाकडं, बाबा आता सांभाळून घ्या. आणि अक्षरशः काही झालेलं नाही, म्हणजे मिटलेलं राहायचं ते गोष्टी. म्हणजे कोणी म्हणतो आपण कोणताही देव असतो, कुठल्याही धर्माचा असतो, एक श्रद्धा माणसाच्या मनात पाहिजे असते. आणि पोलीस स्टेशनला अनेक लोकांवर चिडलो, अनेक लोकांना बोललो असेल, पण नुकसान काही कोणाचं केलं नाही. काही काहीचं चाललं होतं आता विचार करावा काहीतरी, परंतु चौधरीने काही रिपोर्ट लिहिले नाही उमेशने द्यायचे. परंतु त्यांना पण थोडंसं काम केलं पाहिजे त्यांनी. आपण जर समाजामध्ये जर बघितलं तर इतकी बेकारी आहे, 10,000 रुपये दिवसभर लोक काम करतात, बरोबर ना. आणि देवाने सुद्धा आपल्याला चॉईस करूनच वर्दी दिलेली, कॅपेबल तूच करू शकतो म्हणून ती वर्दी दिलेली, तर आपण त्याचं पूर्ण योगदान दिलेलं पाहिजे. तर आमचे किशोर पाटील झाले, कीर्तिकर साहेब झाले, आता चांगले काम करतात. आता काळे साहेब गेल्यानंतर मला वाटलं होतं काय होईल माणूस, पण कोकडे साहेब एक चांगला ॲड भेटला, शिंदे साहेब पण एक चांगले ॲड झाले. मी आजही SP साहेबांना बोललो का किशोर पाटील रिटायर होत आहे, एक अधिकाऱ्याची गरज लागत म्हटलं. काय बोलले असं म्हणजे बोलले, आता काय देता का नाही केलं बघू, पण मी शब्द टाकला आहे, रोम साहेब त्याच्यात करतीलच त्याच्यात काम. मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी का कुठंतरी जीवनात थांबलं पाहिजे. मी म्हणत नाही का काम करताना कुठंतरी काय झालं, मी विचार केला, मीटला असताना ठीक आहे, मुलीजवळ होतो, मुलगा दिल्लीला आहे, मुलगी पुण्याला आहे, 2-2.5 महिने झाले, पोरगी आली, पप्पा कधी येत्या, 2-4 दिवस भेटलो, बदलीचं नाही झालं, विचार केला म्हटलं आता आपण निघून जाऊ. त्या गोष्टीने बदली करून गेलो. आता कमीत कमी मुलीला कधी भेटायला जाता येईल, जोपर्यंत आहे तोपर्यंत. कारण काय होतं सर, आपल्यामध्ये एकदा पोरगी डिग्री शिकत असताना 4 पाऊल विचारतात लग्न करायचं आणि आपण विचार करतो चला रोज साहेबांनी चांगलं स्थळ आणलंय आणि सगळ्या दृष्टीने योग्य आपण लगेच लग्न जमून घेतो. जेव्हा परीक्षा देऊन येते सुट्टीमध्ये तिचं लग्न केलेलं असतं, नंतर पोरगी भेटत नाही आपल्याला. आम्हाला बहीण नसल्यामुळे त्याची किंमत जरा थोडीशी जास्तच असते. या पण गोष्टी असतात. त्याच्यामुळं जामनेरकरांनी सर खूप प्रेम दिलं. सुभाषचंद माझे कधी कधी वाद होऊन जायचे, पण आमच्यामध्ये कटुता कधीच राहिली नाही. दादाराव झाले, असे बरेचसे पत्रकार आहेत, कधी कधी आम्ही नाही ऐकायचो, तर सकाळी परत राहायचो आम्ही सोबत. त्यांना कळतं काही गोष्टी साहेबांच्या आहेत. पाटलांचा विषय आला, त्या पाटलाला कधी कधी चिडलं असं, बेटावचे पाटील आले नाही, त्यांना चिडलो म्हटलं एवढी घटनासाठी तर काम होतं सांगायचं, रिपोर्ट पाठवतो. काही रिपोर्ट वगैरे नाही पाठवला, वरतून सूचना त्यांचा रिपोर्ट पाठवा का नाही कळवलं. आणि सर पाटील पण आपले खूप चांगले, आपण सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या सूचना देतात आम्ही टाकीत असतो ग्रुपला, ताबडतोब रिप्लाय असतो, प्रत्येक पाटलाचा रिप्लाय असतो सर. आता परिस्थिती होईल त्या निर्माण त्या दृष्टीने प्रत्येक पाटलाने आम्हाला सांगितलं. एक नेरीगडचे एक पाटील त्यांनी सांगितलं गाव पातळीत पाणी आता लेवलला आहे, वाढलं नाही तर सुदैवाने दुपारनंतर पाऊस पण थांबलेला होता. जामनेरकरांनी जे प्रेम दिलं ते पुढं पण राहा. मी नाशिकला असतो, कधी या भेटा.
फुलं जळगावची फाईल वगैरे असेल कोणत्या अधिकारी 5-6 पी आहे तिथे जळगावची फाईल असेल तर आवर्जून येईल. किशोर पाटलांच्या रिटायरमेंटला तर यावाच लागणार आहे, कारण अतिशय खांद्याला खांदा लावून किशोर पाटील सोबत लढले माझे. सर इतके गुन्हे आहे त्या माणसाकडे, इतके गुन्हे. मला आता पण बोलले साहेब रिटायर जरी झालो तर मी गुन्हे काढून घेईन, कोणी अधिकाऱ्याच्या नावात जरी असतं मी पूर्ण काढेन त्यांची सही घेऊन. इतकं आणि त्यांची पण तब्येत बरी नव्हती. साप्ताहिकला कधी विचारलं नाही काय करू काय नाही, ड्युटी सोडली नाही. आता म्हणे 2-3 दिवस सोडा म्हणे मला. साहेब तुम्ही आयसीमध्ये चालले होते 15 दिवस झाले म्हटलं जाऊ नका, त्याच्याला 2 दिवस सोडा, कीर्तिकारांना 2 दिवस सोडा. आता प्रत्येकाने साहेबांना मदत करा. शिंदे साहेबांसारखा राईट हँड कुठल्याही गोष्टीला न डगमगणारा, कुठलीही फिर्याद असो काही असो ते केलं पाहिजे. आणि जो पी आहे आता मी चार्ज घेऊन जाईल. शिंदे साहेबांचे जे मॅसेज राहतील ते वरिष्ठांकडे आले असतात किंवा SP साहेबांकडे SP साहेबामार्फत येतात, SP साहेबांना IG कडून येतात, IGला DG कडून आलेले असतात. पूर्तता करा कामाची. आपण नोकरीमध्ये फार भाग्याने एक सर यावेळेस भरतीला होतो आपण 25,000 पोरांमध्ये 200 पोरं घेतलेले आहे. सर आम्ही विचार करायचो की बघा किती गरज आहे, कुठले नागपूर भंडारा चंद्रपूरचे लोक आलेले होते. आपण ते केलेलं पाहिजे. ह्या गोष्टी काम करा. तिथं नवीन जे कर्मचारी त्यांना सर्वांना सांगत राहतो तुमच्या सर्व्हिस 25-25 वर्ष आहे, तुम्हाला हे करणंच आहे. आतापर्यंत 15 पोर्टल काम करताय सर, भविष्यात 15च्या वर पोर्टल होतील ते तुम्हाला शिकावंच लागणार आहे. आता आमचं कसं आहे, आता काय 4 वर्ष बाकी आहे, 36 वर्षात सर्व्हिसचं पदार्पण चालू आहे. जमलं तर जमलं नाही तर स्वच्छ निवृत्ती घेऊन टाकायची आपली तर तुम्हाला ते करावंच लागणार. प्रत्येक अधिकारी तुम्हाला गोड बोलून सांगतील माझ्यासारखे असे होणार, ते सरळ कागदावर नोंद घेतील आणि रिपोर्ट पाठवून देतील. आणि SP साहेब काही गोष्टी फार स्ट्रिक आहे. आता त्या दिवशी काहीतरी RSIचा मॅटर झाला, 2 लेडीज सस्पेंड करून टाकलं. काम करा. वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गैरहजर घ्यायची, नोंद वेळेवर देऊ नका, रिपोर्ट पाठवायची वेळ नका. सर जामनेरचा स्टाफ पण बराचसा चांगला आहे आमचा स्टाफ. थोडेसे अपडाऊन करता लोक काही थोडंसं जाण्यात मी समजू शकतो त्यांना, परंतु काम वगैरे करतात. रात्री बेरात्री पण काही घटना घडली. तर परवा पण मुस्लिमीरात थोडी भानगड झाली, 10-15 लोक तात्काळ आले होते. अधिकारी वगैरे सर्व जेवून जातात अशा वेळेस. कालची मिरवणूक पण अतिशय सुंदर काढली. मी थोडा ढिल्ला झालो. मिरवणूक घराजवळ आली, तिथून मी जॉईन झालो. तिथून जी मिरवणूक काढली सर तर डायरेक्ट नगरपालिकेत गेले. भरपूर जण समुदाय होता, पण लोकांमध्ये राहून त्यांना सवय झालेली होती. ओळखी पाळखीचे लोक असतात, ऐकतात. गणपतीची मिरवणुकीला सुद्धा सर आम्ही पुढचं मंडळ जर काढलं तर कोणीच बोलत नव्हतं का साहेब का ढकलताय पुढं. म्हणजे त्याचं कारण एकच होतं की त्यांच्याच भेटलो, त्यांचे सुख दुःख बघून घेतलेलं सर. आणि जर तुमचा मनापासून खूप एक वडिलांसारखं किंवा मोठ्या भावासारखं सपोर्ट राहिला, 2 मिनटात तुम्ही बोलले असेल करावंच लागेल का सर, आम्हाला वाटायचं सर दररोज फोन करताय काही ना काही. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी होती का माझा PI ला काही त्रास नाही झाला पाहिजे, आमच्या कर्मचाऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे, योग्य वेळी माहिती गेली पाहिजे आपली. सरांचं काम करायची पद्धत आहे. आणि 3 महिने माझ्या मते आता गेलाचे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर सर 3 महिन्याने रिटायर झालेले आहे. माझे 4 वर्ष बाकी आहे. पण सरांना सॅल्यूट असतो कधी कधी, सर तुमची एनर्जी काय म्हणून. नंतर राजकाळाला सरांच्या सकाळी सरांची सायकलिंग चालू होती 2 तासाची दररोज. आणि अतिशय एक दिवस सर काय 12 वाजता पोचले ते पाचोऱ्याला आणि काहीतरी मॅटर झाले, लगेच रिटर्न आले. आता सुद्धा परवा सर बहुतेक 5 वाजेपर्यंत होते. हिवरखेडा वगैरे मोठे चोरी जातात तिकडे होते. परत सकाळी 10 वाजता सरांचे मॅसेज असतात. तर सरांसारखं तर वागू शकत नाही आपण एवढं, जितके प्रयत्न करेल तितके वागलं पाहिजे. आणि माझी प्रत्येक कर्मचाऱ्याला विनंती अशी, हवालदार राहो किंवा जमादार राहो, त्याच्यापेक्षा जे ज्युनियर आहेत त्यांनी त्यांच्याशी डोकं लावून उद्धट नाही बोलू. जसं डेप्युटी साहेब आम्ही कधी सरांना उद्धट, त्याच्या पण माझ्या सर्व्हिसमध्ये कुठल्याही DSP साहेब किंवा DSP साहेबांशी उद्धटपणा कधीच बोललो नाही. सरांनी सांगितलं सर्व गोष्टी. नंतर वाटलं असेल आपलं बरोबर होतं, निवांत जाऊन भेटलं सर असा प्रॉब्लेम होता आहे त्याच्यामुळे असं केलं. आणि साहेबांना पण अनेक गोष्टी सांगितलं, सर ही कारवाई करा ते करा. सरांना काही गोष्टी सांगितलं असं असेल, काही गोष्टी भेटण्यासारख्या आपण समजून सांगितलं त्याच्यावर ठीक आहे तुम्ही निर्णय घेतला करा. म्हणजे सरांचं हे सुद्धा मार्गदर्शन आपल्याला राहिलेलं आहे. सर 3 महिने आहे, सरांकडून खूप शिकून घ्या. अतिशय बारकावे
सरांना एखादा फार कुठलाही गुन्हा दिला, सरांनी कधी कागद चालले नाही, माइंडमधल्या जेवढ्या सूचना आहे स्वतः हाताने पटापट 2-4 एकदा सरांच्या सूचना 4 पानी बघितल्या होत्या लिहिताना जागेवर बसून 4 पानी सूचना देत होत्या गुन्ह्यामध्ये. म्हणजे विचार करा किती दृढ अभ्यास आहे सरांचा. पूर्ण सर्व्हिस क्राईम मध्ये गेली. तर ते इथं ठीक सांगता नागपूरला तर अतिशय कठीण प्रसंग काढला सरांनी 2 वर्ष, तिथं पण सुखरूप आले सर. तर सर्व जमले त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि सरांना मी तर संपर्कात राहून कदाचित माझं भाग्य राहील की माझं प्रमोशन किंवा काय होईल, पण सरांच्या मुलाच्या लग्नात आवर्जून जाऊ, सरांच्या रिटायरमेंटला पण यायचा प्रयत्न करू. 100% येऊ. तिथं काही काम नसतं, शनिवार रविवार असतं.